नमस्कार, मी यशराज पारखी। आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे की जी आम्हा सर्वांच्याच आयुष्यामध्ये कलाटणी देणारी ठरेल। होय, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेले अब्राहम लिंकन ज्या वेळेला पहिल्यांदा संसदेमध्ये जातात त्यावेळेला त्यांच्यासमोर सर्व सिनेट मेंबर असतात आणि ते सिनेट मेंबर असताना पहिलं भाषण देण्यासाठी त्या ठिकाणी अब्राहम लिंकन उभे राहतात। उभे राहिल्यानंतर समोरचे जे सिनेट मेंबर्स आहेत त्यापैकी एका श्रीमंत सिनेट मेंबरने त्या ठिकाणी अब्राहम लिंकन यांना उद्गारून म्हणाले की तुमचे वडील आमच्यासाठी चप्पल आणि बूट बनवायचे। त्यामुळे सर्व सिनेट मेंबरमध्ये हसास पसरला आणि सर्वजण त्यांच्यानं हसल्यानंतर नक्की त्यावरती अब्राहम लिंकन काय प्रतिक्रिया देणार आहेत यावरती सर्वांचं लक्ष लागून राहिलं। पहा, व्यक्ती कशा बनलेल्या असतात आणि ते उगाचच मोठे होत नाहीत यावरून तुम्हाला ते बारकाईने जाणवेल। अब्राहम लिंकन यांनी स्वतःचा समतोल न ढळू देता अगदी प्रामाणिकपणे आणि धैर्याने निडर होऊन त्यांना प्रत्युत्तर दिलं, होय, मला माहिती आहे की माझे वडील सर्वोत्तम प्रकारचे पायताने म्हणजे चप्पल आणि बूट बनवतात। ते एक जादूगार होते, ते एक कलाकार होते। त्यांनी बनवलेले चप्पल बूट फक्त तुम्हीच नाही तर या सिनेटमध्ये असलेल्या अनेकांनी ते घातलेले आहेत आणि ते अजूनही परिधान करतात। आणि हो, माझ्या वडिलांची अवगत असलेली कला ही मला सुद्धा ज्ञात आहे। त्यामुळे तुमच्या चप्पल आणि बूटमध्ये जर काही प्रॉब्लेम असतील तर मला नक्की कळवा, मी त्यावरती तुम्हाला सोल्युशन देऊ शकतो। पण मला खात्री आहे की माझ्या वडिलांनी बनवलेल्या चप्पल आणि बूटमुळे अशा प्रकारची तक्रार असूच शकत नाही। तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे मित्रांनो, जोपर्यंत आपल्या स्वतःची परवानगी असू शकत नाही तोपर्यंत कोणताही व्यक्ती, कोणताही इतर विचार तुमचा अपमान करू शकत नाही किंवा तुम्हाला दुःखी बनवू शकत नाही। त्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाची परवानगी आवश्यक आहे। परंतु हो, तुमच्या मनावरती जर कंट्रोल नसेल तर छोटी छोटी गोष्ट सुद्धा तुम्हाला दुःखी बनवू शकते किंवा तुम्हाला अपमानित करू शकते। चला तर मग आपल्या मनाच्या परवानगीशिवाय आपण इतर गोष्टींना आपण स्वतःला दुःखी बनवणं किंवा अपमानित करणं हे सोडून आनंदी राहण्याचा आणि सुखी राहण्याचा आणि खुश राहण्याचा प्रयत्न करूया। जय हिंद, जय भारत। मी जे तुम्हाला व्हिडिओ पाठवत आहे किंवा ज्या मी तुम्हाला स्टोरी पाठवत आहे त्या जर तुम्हाला आवडत असल्या तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, फॉरवर्ड करायला विसरू नका। धन्यवाद।